Good morning. Today we start chapter number 8, algebraic expressions and operations on them. Very interesting chapter. And in 9th standard, 10th standard as well as 8th standard ह्या तिन्ही वर्गांमध्ये तुम्हाला हे प्रकरण परत पुन्हा अभ्यासावं लागतंय. या ठिकाणी बघा मी अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय ते तुम्हाला आधी सांगतो. बघा फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला माहिती आहे पेरिमीटर म्हणजे परिमिती ऑफ रेक्टँगल 2l + 2b म्हणजे 2 into length plus 2 into breadth, that is the formula to find the perimeter. बरोबर आहे. म्हणजेच 2l + 2b, l and b be the variables, l and b be the variables. मग 2 याच्यामध्ये दोन कॉमन घ्या, l + b, it is called algebraic expression. ही algebraic expression आहे पहा. as well as 4x + 1 6n - 1. त्यानंतर आणखी उदाहरण घेतो बघा 5t 2m + 1. त्यानंतर 6x + 7y. these are the algebraic expression ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स आहेत पहा. एकापेक्षा जास्त व्हेरिएबल एक पण आहे, एक आणि एकापेक्षा जास्त व्हेरिएबल्स असतात. आर द algebraic expression in which l, b, x, n, t, m, x, y are the variables in this expression. याच्यामध्ये ही अक्षर आहेत व्हेरिएबल. व्हेरिएबल मीन्स व्हॉट? व्हेरिएबल नावच त्याचं व्हेरिएबल आहे, चल म्हणतात त्याला मराठीमध्ये. इफ वी पुट द व्हॅल्यू ऑफ l and b, प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा l आणि b च्या किमती बदल टाकणार तुम्हाला वेगवेगळी किंमत येत राहणार. म्हणजे तुम्ही l आणि b घेतला, समजा आता घेतला l 10 b 8, पेरिमीटर वेगळी येणार. परत l बदलला म्हणजे जशा चलाच्या किमती बदलतील तसं त्याचं उत्तर बदलत राहील. या ठिकाणी ही जी अक्षर आलेली आहे त्याला व्हेरिएबल असं म्हणायचं. हे जे आहे सगळे हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आहेत. इन दिस आता समजा 4x, it is algebraic expression. In this 4 is the number, x is the variable. ही संख्या आहे, ही अक्षर आहे. So it is called variable and 4 is called coefficient. in मराठी सहगुणक आणि in मराठी याला म्हणतात चल. 4 ही काय आहे? कोएफिशिएंट आहे. if -7x, so x is variable and not 7, -7 is coefficient. Is that clear? Is that clear? x is a variable म्हणजे जी संख्या गुणिले असते अक्षराला, समजा नुसतं p आहे किंवा -p, so p is variable and there is minus, but 1 is there. एक आहे पण आपण लिहित नाही. so -1 is coefficient. नुसतं m घेतलं तर याचं काय? m is variable, इथं कोणीच नाहीये. मग +1 is coefficient. is that clear? हा an expression in which तेव्हा ही नुसतं 4x आहे म्हणजे 4 into x, हे नुसतं -7x असं आहे. हे -p आहे, हे -1 into p आहे, हे 1 into m आहे. हा त्याचा अर्थ. if there is only multiplication operation between coefficient and variable, okay, an expression in which multiplication is the only one operation. बघा multiplication is the only one operation, so that is called term. An expression is called multiplication is the only one operation. Term, term, expression in which multiplication is the only one operation is called term. So what is the example of term? You can write infinite examples. अनंत example तुम्ही सांगू शकता. बघा बरं 6x - 8x 4y म्हणा, व्हेरिएबल चेंज करू शकता तुम्ही.
बरोबर आहे. ही सगळी उदाहरणं ही होती. 11mm -9x² y³ तुम्ही म्हणाल ती कसं नाही पण तिघांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन इथं -9x 2 टाइम्स y 3 टाइम्स everywhere there is only one multiplication operation, so expression in which multiplication is the only one operation is called term. 5/6p बघा, so 5/6 into p only multiplication is there. नुसतं a बघा, a म्हणजे 1 into a only multiplication is there, so that's why all are the terms. Examples of terms are given, दिलेले आहेत तुम्हाला. You can write infinite examples. Okay, आता एक्झाम्पल इन पहिलंच एक्झाम्पल बघा. समजा पुस्तकातले उदाहरण घेतो बघा मी. सपोज म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन जे असेल, अल्जेब्रिक एक्सप्रेशन हॅव वन टर्म और मेनी टर्म्स, मेनी ऑफ सम ऑफ सेव्हरल टर्म्स, म्हणजे ऍडिशन and subtraction of many terms, formal algebraic expression. म्हणजे algebraic expression मध्ये नुसतं एकच टर्म असते, एवढंच एक मल्टिप्लिकेशन ऑपरेशन असतं असं काही नाही. सपोज 5x² 4x -5y -8y² बघा किती 4 टर्म झाले. इट इज algebraic expression with 4 terms. कळतंय का? आता म्हणजे algebraic expression म्हणजे ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ टर्म्स असते. In algebraic expression 4x² एक algebraic expression पुस्तकात दिलेले आहे. It is a first term, it is a second term and it is a third term. 3 terms, 1 2 3 terms are there, so it is a algebraic expression. So in which in the first term 4x², 4 is the coefficient and x is the variable. Is that clear? It is the first term, 4 is the coefficient and variable is x. Okay. In the second term -2y, -2 is the coefficient. It is the second term with coefficient -2 and it is the third term. It is the third term with coefficient +5/6. 5/6 is the third term. Is that clear? Now there is one more example. Remember 15 - x. It is also algebraic expression. It have 2 terms. हे पण algebraic expression आहे. याच्यामध्ये 2 पद आहेत बघा. 2 terms म्हणजे पद. 2 पद आहेत. बरोबर आहे? There is not variable. इथे variable नाही आहे. Here is the variable. So first term is 15 and second term is -x. Second term is -x आणि the coefficient of variable x हा जो -x आहे याचा coefficient किती आहे? -1. परत पहा अक्षराची शेजारी संख्या कोणती आहे? -1 इज द कोएफिशिएंट. कळतंय का? समजा अजून घ्या एखादं 9m³ -8mx -6x²y. बघा 3 टर्म. इट इज द फर्स्ट टर्म विथ कोएफिशिएंट 9. इट इज द सेकंड टर्म विथ कोएफिशिएंट ऑफ -8. It is the third term with coefficient -6. साइन आठवणीने घ्यायचा, साइन विसरायचं नाही. आता एकदम सोपं वेळ घेतो बघा. a - b - c. फर्स्ट टर्म a with coefficient 1 आहे फक्त. सेकंड टर्म b with coefficient -1 आहे. थर्ड टर्म इज c with coefficient -1. कळतंय का? हे कोएफिशिएंट दॅट इज टू मच इम्पॉर्टंट. आता बघा मी किती 1 2 3 4 एक्झाम्पल घेतले. कोएफिशिएंट आणि व्हेरिएबल द्यायचे. आता इथे बघा बरं कोएफिशिएंट म्हणजे संख्या काय 11 आणि व्हेरिएबल कोण आहेत? m, n. 2 अक्षर आहेत. इथं कोएफिशिएंट कोण आहे? -9 आणि व्हेरिएबल कोण आहे? x y, नॉट x² y². व्हेरिएबल अक्षर कोणतं विचारलंय? इथं 5/6 इज अ कोएफिशिएंट आणि व्हेरिएबल p इज द व्हेरिएबल. इथं कोएफिशिएंट कोण आहे? संख्या नाहीच आहे.
प्लस 1 आणि a इज द व्हेरिएबल. समजा मी मायनस a घेतलं, सांगा बरं कोएफिशिएंट किती होईल? -1. व्हेरिएबल इज a. मला वाटतं आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टँड कोएफिशिएंट अँड व्हेरिएबल. खूप सोपं आहे बघा एकदम. त्या ठिकाणी टर्म आणि कोएफिशिएंट व्हेरिएबल हे तुम्हाला समजलं असं गृहीत धरतो. नाउ वी लर्न like and unlike terms. There is a definition of like terms. Terms which have same variables with same power are called like terms. Terms which have same variable with same powers are called like terms. कळलं का? like terms सजातीय पद, एका जातीचे पद. मग आता फॉर एक्झाम्पल लिसन केअरफुली. like terms कसे ओळखायचे पहा. आता like terms घ्यायचे असतील तर बघा 2x 5x -8/5x 7x. त्यानंतर these are the like terms. Second example 6xy -8xy -15/7xy. These are the like terms. 6x³ y 8x³ y. These are the like terms. 15mn -14mn नुसतं 6mn. These are the like terms. व्हेरिएबल आहे ना, व्हेरिएबल अक्षर सेम पाहिजे, सेम विथ पॉवर. त्याच्या टकुऱ्यावर, त्याच्या डोक्यावरची संख्या आहे त्याच्या सहित. इथे x⁻1 आहे, y⁻1 इथं पण तसंच आहे. बाकी व्हेरिएबल कोएफिशिएंट काही का असे ना, कोएफिशिएंटचं काही घेणं नाही. अक्षर मात्र सगळं सेम टू सेम, कॉपी टू कॉपी असलं पाहिजे. बघा इथे x³ आणि इथं पण x³ बघा. इथं mn. So these are the, इथं बघा x. So these are the like terms. 4x² and 6x². These are the unlike term. बघा x² x⁻1 it is not same. 6x 5y variable is not same. So these are the unlike terms. Is that clear? अक्षर सेम टू सेम. अक्षर म्हणजे व्हेरिएबल सेम टू सेम असेल तर these are called the like terms. आणि व्हेरिएबल सेम नसेल तर these are called the unlike terms. Terms which म्हणजे अशा टर्म which have same variable same with same power किंवा सेम इंडेक्स, घातासहित व्हेरिएबल सारखं असलं पाहिजे. हे झाले लाईक टर्मचे उदाहरण. पुस्तकामध्ये बघा या ठिकाणी बघा 2x 5x -2/3x -5x²y हे दिले बघा लाईक टर्मचे उदाहरण. अनलाईकचे बघा 7xy 9y² -2xy. जे बघा इथं तिघ जण येतात, इथं एक जणांची दोघ जण येतात. इथं x आहे, इथं x नाही आहे, y x चा घात 2 घात आहे, कोणी सारखं नाही आहे. सो दे आर कॉल्ड अनलाईक टर्म्स. आता त्याचप्रमाणे 8mn 8m² l² आणि 8m³ n. इथं सुद्धा व्हेरिएबल सेम नाहीये. mn आहे का इथं? नाही. इथं आहे का? नाही. mn म्हणजे विथ पॉवर पाहिजे, टकुऱ्यावरच्या संख्येसहित. या ठिकाणी आपल्याला दोन महत्त्वाचे कन्सेप्ट शिकलो आपण, लाईक टर्म्स आणि अनलाईक टर्म. सजातीय आणि सजातीय किंवा सजातीय आणि भिन्न म्हणूयात त्याला थोड्या वेळ. एका जातीच्या आणि एका जातीच्या नाही तशा. आता टाइप्स ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपल्याला शिकायचे. टाइप्स ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. देयर आर 3 टाइप्स ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. नंबर 1 मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल. मोनोमियल, बायनॉमियल, ट्राइनॉमियल, TRINOMIAL
mi trinomials आणि पॉलिनॉमियल्स. बरोबर आहे. एक्सप्रेशन with one term. Expressions with one term is called monomial. Expression with two terms, expressions with three terms, and expressions with more than three terms is called polynomial. बघा, listen carefully. Expressions with one term is called monomial. म्हणजे ज्या एक्सप्रेशन मध्ये फक्त एकच टर्म असते, ओनली वन मल्टिप्लिकेशन ऑपरेशन इज देअर, ओनली टर्म शिकलो की नाही आपण, दॅट टर्म इज कॉल्ड मोनोमियल. ओके. बायनॉमियल एक्सप्रेशन्स विथ टू टर्म्स इज कॉल्ड बायनॉमियल. टू दॅट किंवा ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ टू मोनोमियल्स. Two monomials join with plus or minus 5, you will get binomial. Expressions with three terms is called trinomial. किंवा three monomials join with plus or minus sign. And last, polynomial. More than three terms are called, expressions with more than three terms are called polynomial. So these are the definitions. Examples पहा. Examples आपण मनाने पण घेऊ शकतो. 4x, 6x, 8m square, 9m square n, 16xy square. These are the monomials. बरोबर. Expressions with two terms, 2x minus 4y, 6y minus 8z, p minus q, 2p square q minus 8pq, two terms with minus sign. Expressions with three terms, 6x plus 5y plus 7z, 9x square y minus 5xy minus 7xy square, x square minus 5x plus 6, 8a cube, 5a square b plus c. Three terms join with plus or minus sign. And polynomial a cube, 3a square b, 3ab square, b cube, 4x raised to 4, 7x square plus 9 minus 5x. Sum. These are the polynomial. More than three terms. That means तीन पेक्षा जास्त असं काही नाही. मोनोमियल इज अ पॉलिनॉमियल, बायनॉमियल इज ऑल्सो पॉलिनॉमियल, ट्रायनॉमियल इज ऑल्सो पॉलिनॉमियल, but every polynomial cannot be monomial. Every polynomial may not be monomial. प्रत्येक पॉलिनॉमियल ही मोनोमियल असेल. आता हे बघा बरं, ह्या आहेत का मोनोमियल, या आहेत का बायनॉमियल, या आहेत का ट्रायनॉमियल? नाही. पण मी जर घेतलं 6x square, इट इज अ पॉलिनॉमियल बट नॉट मोनोमियल. सॉरी, ॲज वेल ॲज इट इज अ मोनोमियल. ही पॉलिनॉमियल पण एक मोनोमियल पण. समजा असं घेतलं, इट इज अ बायनॉमियल ऑल्सो, इट इज अ पॉलिनॉमियल. म्हणजे हे तिघी जणी पॉलिनॉमियल असतील, पण इच पॉलिनॉमियल मे नॉट बी मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल. म्हणजे प्रत्येक पॉलिनॉमियल ही मोनोमियल किंवा बायनॉमियल किंवा ट्रायनॉमियल असेलच असं नाही. मे बी, नॉट मे बी. सो ऑल ऑफ यू अंडरस्टँड टाइप्स ऑफ types of algebraic expression. There are three types: monomial, binomial, trinomial, and remaining is called polynomial. So practice set 32. I think all of you understand all topics, and in the practice set 32 classify the following algebraic expression as monomial, binomial, trinomial or polynomial.
Let us listen. Number 1 7x monomial, second binomial, तिसरं ट्रायनॉमियल, चौथं 4 आहेत म्हणजे पॉलिनॉमियल, पाचवं 2च आहेत बायनॉमियल, पुढचं मोनोमियल, त्याच्या पुढचं ओनली 4 इज देअर. 4, 8, -15. It is also monomial because there is a variable having a index 0. आपण शिकलो ना मागच्या चॅप्टर मध्ये a raised to 0 is 1. So that's why there is a variable but it is absent. So that's why it is also monomial. And last one trinomial. Okay? ठीक है. In the next lecture we learn addition of algebraic expression. Okay.